प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये एक इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आलाय. तो म्हणजे असा की आजींनी सुमित्राबाईंना अलर्ट केलंय की जर ऐश्वर्या आणि सारंग ही स्पर्धा हरले तर तुझ्या नावाची कंपनीच राहणार नाही, ती विकली जाईल. आता असं म्हणल्यावर सुमित्राबाई जानकीला जाऊन ब्लॅकमेल करतात की काय, त्याचं काय सांगता येत नाही. तर काय झालंय, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे 25 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि या भागामध्ये आपण बघत आहात की ऐश्वर्याने त्या माणसाला काल 2 लाखाचं आमिष दाखवलं. तेव्हा तो माणूस म्हणतो, अहो ताई, तुम्ही एवढे पैसे मला का देणार आहात? तेव्हा ऐश्वर्या त्याला सांगते, अहो साधी सरळ गोष्ट आहे, तुम्ही स्पर्धेमध्ये उद्या काय काय होणार आहे ते सगळं मला येऊन सांगायचं. गुपचूप चिडी चूप, म्हणजे या कानाची त्या कानाला खबर होता कामा नये. मग तो माणूस म्हणतो, अहो ताई, पण असं कसं? स्पर्धेमध्ये काय होणार आहे हे स्पर्धकाला थोडीच माहिती असतं. ऐश्वर्या म्हणते, तेच तर सांगते ना मी, ते माहिती नसतं, पण तुम्ही आम्हाला ते माहिती करून द्यायचं, मग मी तुम्हाला पैसे देणार आहे आणि त्याच गोष्टीचे पैसे मी मोजतीये तुमच्यावर, कळतंय ना तुम्हाला? आता तो माणूस म्हणतो, अहो पण मॅडम, स्पर्धेचे काही नियम असतात. ऐश्वर्या म्हणते, नियम मोडायसाठी असतात हो, अहो काय तुम्ही. अहो सुनील दादा, मी तुम्हाला माझ्या कंपनीत मोठ्या पगारावर, मोठ्या पदावर नोकरी देईल. ऐश्वर्या कधी खोटं बोलत नसते हो. ऐश्वर्या त्या माणसाला म्हणते, थिंक बिग, थिंक हाय सुनील दादा. मग तो सुनील दादा म्हणतो, बरं मॅडम, तुम्ही म्हणताय तसं मी तुमची मदत करायला तयार आहे, मी तुम्ही म्हणताल तसंच तुम्हाला मदत करेल. आता असं ऐकल्यानंतर ऐश्वर्या म्हणते, आता ऐश्वर्या जिंकल्याशिवाय राहत नसते. आता हा पुढचा सीन तर काहीच्या काही घेतलाय त्यांनी, उगाच काहीतरी टाइमपास करू लागले बरं का. हे म्हणजे काही कामं धामं नाहीये की काय, कोणाच ठाऊक. आता हे ऋषिकेश आणि जानकी दोघं रस्सी खेच खेळतात बरं का, आणि ती ओवी त्यांना गाईड करतीये. आता जानकी विचारते ओवीला, काय हो रेफरी मॅडम, सेंटर नीट आहे ना? मग ओवी पण जरा शांत मारत असते आणि म्हणत असते, हो अगदी व्यवस्थित आहे, आर यू रेडी? आणि मग दोघेही रस्सी खेच करताय, म्हणजे स्पर्धेमध्ये काय काय होईल त्याची प्रॅक्टिस आधीपासून चालू आहे. आणि प्रेक्षकांनो, मला ना हे असे सीन म्हणजे ओवी समोर केलेले आवडत नाहीत. आता ते ऋषिकेश जानकी ते रस्सी खेचता खेचता एकमेकांच्या अंगावर असे पडतात आणि ते लगेच त्यांनी लगली मन धागा धागा जोडते नवा, म्हणजे काय चाललं, कुठे चाललं, या सीनचा काही पत्ता लागला नाही बाबा. ती ओवी त्यांच्या समोर येऊन अशी बघते काय, मग शिट्टी वाजवते काय, मग त्यांची तंद्री काय तुटते. दिस इज टू मच. हे फक्त मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का आपण. काय आपल्याला जे आवडतं नाही आवडत ते आपण अगदी मोकळेपणाने सांगत असतो, म्हणून आपलं सांगितलं बाबा की हा सीन काही मला आवडला नाही. तर असो, आता यांचं झालंय खेळणं वगैरे. मग जानकी आणि ऋषिकेश भानावर येतात. ऋषिकेश मध्येच म्हणतो, मी जिंकलो, मी जिंकलो. मग ओवी म्हणते, हो 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 बाबा जिंकले. मग जानकी चिडते ओवीवर, काय गो, नेहमी तुझ्या बाबाला जिंकवते तू, वगैरे वगैरे. आता ऋषिकेश म्हणतो, मग मी जिंकलोय, बघ बघ इकडनं सगळी लाईन आतमध्ये आहे ना. आता जरा गंमत दाखवली. जानकी ओवीच्या डिसिजनवर ऑब्जेक्शन घेते की असं कसं, कपल विरुद्ध कपल खेळणार आहे ना कॉम्पिटिशन मध्ये, हे तर मला इझिली खेचणारच होते, असं नाही असं नाही, चिटिंग केली ऋषिकेश तुम्ही. आता ऋषिकेश म्हणतो, नाही नाही जानकी, आता समोर कोणी येऊ देत, मुळशीचा विजेता कुस्तीपटू आहे मी. अगं विसरलीस काय? जानकी म्हणते, कळलं कळलं. मग आता ओवी तिच्या बाबाच्या साईडनी आहे, हे यात काही शंका नाही. पण जानकी पण आता ऋषिकेशला म्हणते, माझ्या सगळं लक्षात आहे बरं, मला खेचलंय तसं समोरच्या कपलला नाही खेचायचंय. आता ही जरा गंमत चालली आहे बरं का. तर आता तेवढ्यात ऋषिकेशला आलाय कॉल त्या स्पर्धेमधनं की तुम्ही सिलेक्ट झालाय म्हणून. ते सगळं ऐकून ऋषिकेश खूप खुश होतो. तिकडनं ते सांगतात की आम्ही श्री व सौ या म्हणजे स्पर्धेच्या टीम कडनं बोलतोय वगैरे वगैरे, आणि तुम्ही पहिल्या राऊंडसाठी सिलेक्ट झाला आहात, तुमचं सिलेक्शन झालंय या खेळासाठी, असं ते आनंदाची बातमी ऋषिकेशला देतात. ऋषिकेश त्यांचे आभार मानतो आणि जानकीला ती आनंदाची बातमी सांगतो. जानकी पण खुश होते. ओवी आणि जानकी दोघी एकमेकींच्या गळ्यात पडतात. आता जानकी म्हणते, अरे वा, आपण जिंकलो, म्हणजे आपण सिलेक्ट झालो, तसं सारंग भाऊजी आणि सौमित्र भाऊजी पण सिलेक्ट झाले असतील का? आता हे ऐकल्यानंतर लगेच ऋषिकेशचा चेहरा उतरून जातो. तर आता खरी पुढे मजा आहे प्रेक्षकांना बघण्यासाठी एपिसोड. तर पुढे काय झालंय त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा. आता आजीबाईंना कुठून कळालं, काय कळालं ते काही त्यांनी ऐकवलं नाही, पण आजीबाई पेढे घेऊन आल्यात आणि सगळ्यांना हका मारतायत, ए सारंग, ए ऐश्वर्या, ए गुंडे, खाली ये खाली ये. आता सुमित्राबाई म्हणतात, काय काय झालं आई, अगं एवढं का ओरडती? आजीबाई म्हणतात, चला चला पेढे घ्या. आता सारंग म्हणतो, आजी कशाचे पेढे वाटते? अगं गुंड्याला यायला वेळ आहे अजून. आजीबाई म्हणतात, अरे गुंडा आला की लाडू भरवीन लाडू.
लाडू. अरे चला पेढे घ्या, पेढे खाऊन तोंड गोड करा. प्रत्येकाच्या तोंडात पेढा देत म्हणतात, तू घे, तू पण घे. सुमित्राबाई म्हणतात, अगं आई पण झालंय काय? आता आजीबाई म्हणतात, अगं स्पर्धेमध्ये ऐश्वर्या आणि सारंग सिलेक्ट झाले, श्री आणि सौ स्पर्धेमध्ये. सारंग आणि ऐश्वर्या दोघं लगे फुगडी घालायला लागतात बरं का. ऐश्वर्या सारंगला कुठेही नाचवते बाबा. आता ऐश्वर्या म्हणते, बघा बघा सारंग, मी म्हंटल होतं ना तुम्हाला, आपण दोघंही या स्पर्धेमध्ये सिलेक्ट होणार आहे. बघा मी म्हंटले तसंच झालं. लगेच सारंग म्हणतो, हो ना ऐश्वर्या, तुम्ही जसं बोलता तसंच होतं नेहमी. आता बघा या सुमित्राबाई बघतच राहतात. मग आता आजीबाई म्हणतात, अगं तू अवंतिका आणि सौमित्र यांची नावं टाकली होती ना स्पर्धेमध्ये, हे दोघं पण सिलेक्ट झाले बरं. हे ऐकल्यानंतर अवंतिका आणि सौमित्र दोघेही आनंदाने एकमेकांच्या गळ्यात पडतात. तेव्हा आजीबाई या अवंतिकाला अशी मागे करते, ए ए ए ते सगळं नंतर कर, नंतर चल मागे हो मागे हो. आता पुढे म्हणतात, आज मला खूप आनंद झालाय. आज रणदिवेंच्या दोन्हीही सुनांनी नाव काढलं बरं का. मी खूप खुश आहे. आता सौमित्र म्हणतो, आजी आता बघू ना ही स्पर्धा कोण जिंकतं ते. आता असं बोलल्यानंतर जरा आजीबाईचा चेहरा उतरलाय. आजीबाईंना माहितीये कॉम्पिटिशन एकदम जोरदार आहे. जानकी ऋषिकेश आहेत ना कॉम्पिटिशन द्यायला. सुमित्राबाई म्हणतात, अरे स्पर्धा कोणी जिंकू दे, पण आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत बरं. आता सगळे खुश आहेत बरं का प्रेक्षकांनो. पण पुढे बघा आता कसा लगेच खुशीमध्ये त्यांचा तमाशा चालू होऊन जातो. आता सौमित्र आणि अवंतिका एकमेकांना खुणवतात आणि लगेच नमस्कार करतात ते सुमित्राबाईंना आणि आजीबाईंना. मग आता सारंग पण ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या आपण पण नमस्कार करून घेऊ ना. मग ऐश्वर्या आणि सारंग पण नमस्कार करतात. मग आता आजीबाई म्हणतात, तुला एक सांगू का ऐश्वर्या, हे बघ माझी सगळी भिस्त तुझ्यावर आहे बरं का. काही झालं तरी ही स्पर्धा तुलाच जिंकायची आहे बाई. आता ऐश्वर्या म्हणते, आजी कशाला काळजी करता, डोंट वरी, ही स्पर्धा मीच जिंकणार आहे. ते बक्षीस माझंच आहे हो, फक्त ते घरी आणायचं बाकी आहे. आता ऐश्वर्या जेव्हा असं बोलते तेव्हा सौमित्र म्हणतो, अच्छा फिल्डिंग लावलेली दिसते ऐश्वर्या, तू चिटिंग करून जिंकणार आहेस का खेळ. आता असं बोलल्यानंतर तो बिचारा काही खोटं बोलला का. आता ही म्हणलीच तसं, पण लगेच सारंगला मिरच्या झोंबल्या ना. आता जेव्हा सौमित्र असं म्हणतो, चिटिंग करून खेळ जिंकणारच वाटतं, असं बोलल्यानंतर सगळेच एकमेकांकडे बघायला लागतात आणि ऐश्वर्या लगेच रागो रागो बघते सौमित्रकडे. लगेच सारंगला मिरच्या झोंबतात. सारंग म्हणतो, पाहिलं पाहिलं का, काय हो वहिनी, कशाला माझ्या बायकोला टोमणे मारू लागले हो तुम्ही, कळलं का, माझ्या बायकोला टोमणे देऊ नका. अवंतिका म्हणते, आज काय करता सारंग भाऊजी, आम्ही मस्करी करत होतो, तुम्ही कशाला एवढे चिडताय. त्याचं काय सारंग भाऊजी, ऐश्वर्या किती प्रामाणिक आहे ना ते आम्हाला चांगलं माहितीये बरं का, म्हणून आम्ही बोललो सहज. आता सारंग पुन्हा त्यावर उत्तर देतो या अवंतिकाला आणि म्हणतो, असं आहे काय, अहो आम्हाला पण चांगलंच माहितीये की तुम्ही या स्पर्धेमध्ये का भाग घेतलाय ते. आता सौमित्र बघतच राहतो सारंगकडे. सारंग म्हणतो, तुमचा या स्पर्धेशी काही संबंध नसताना तुम्ही मुद्दाम भाग घेतलाय, म्हणजे तुम्ही या स्पर्धेतून दादा आणि वहिनीला तुम्हाला जिंकवायचंय ना. सौमित्र म्हणतो, अरे चा सारंग, तुला कसं कळलं, बरोबर ओळखलं की रे तू. अरे देवा, मजा येते प्रेक्षकांना यांचे भांडणं पाहायला. सौमित्र म्हणतो, अच्छा ही आमच्या रूमच्या बाहेर फिरकली वाटतं, म्हणून तुला कळलं वाटतं सारंग. ऐश्वर्याला लगेच मिरच्या झोंबतात. ऐश्वर्या म्हणते, हे बघा तुम्ही ना. आता सारंग म्हणतो, ए दादा, माझी बायको असे कामं करत नाही बरं, आणि तुमचे जे धंदे चालले ना ते आधी बंद करा. शेवटी सुमित्राबाई म्हणतात, काय चाललाय तमाशा, चुप बसा, स्पर्धा सुरू झाली नाही की आधीच तमाशा चालू झाला तुमचा, काय कटकटी करतायत, भांडणं करतायत, चला बाजूला व्हा. मग सौमित्र म्हणतो, चल अवंतिका, आपण ही आनंदाची बातमी दादा वहिनीला जाऊन देऊन येऊयात. असं म्हणून हे दोघेही जण निघून जातात. आता ऐश्वर्या हे दोघं जण गेल्यावर मग नाटक करते बरं का भांडायचं, म्हणजे या दोघांच्या समोर काही चालत नाही हिचं, पण ते दोघं गेले की मग कटकट करायला लागते. आता अवंतिका आणि सौमित्र निघून जातात, पेढ्याचा बॉक्स न घेताच, रस्त्यात घेतील कदाचित. पण आता बघा ऐश्वर्या म्हणते, पाहिलं का आई, पाहिलं का कसे करतात हे दोघं जण, स्वतः चिटिंग करू लागले आणि माझ्यावर खोटे आळ घेऊ लागले. काही वाटतं का यांना, स्वतःच्या घराशी चिटिंग करतात, त्या ऋषिकेश जानकीला मिळालेले आहेत आणि मलाच म्हणतात की मी चिटिंग करते. नाही पण सारंग, तुम्ही बरं केलं, ज्या पद्धतीने तुम्ही बोललात ना त्यांच्याशी, मला फार आवडलंय. हो नाही. आता आई मात्र तोंड वाकडं करून घेतात आणि म्हणतात, मी आलेच. सुमित्राबाईंना काय इंटरेस्ट नाहीये आता त्या ऐश्वर्यामध्ये, असं म्हणून त्या निघून जातात. ऐश्वर्या म्हणते, जाऊ द्या ना सारंग, आपल्याला उशीर होतोय ना, आपल्याला स्पर्धेला जायचंय.
सारंग म्हणतो आजीच्या पाया पडतो. आजी, ए आजी, अगं आशीर्वाद दे हं. ऐश्वर्या आणि सारंग तिथून निघून जातात. आता आजी ते जाताना त्यांना ओरडून सांगतात, ए पोरांनो, ते घेऊन या बरं का, जिंकल्यावर आणतात ते. आणि मग ते दोघं जण गेल्यानंतर आजी मनाशीच बोलतात, बघू आता ही स्पर्धा कोण जिंकतंय ते. प्रेक्षकांनो, मी पण तुम्हाला आज पोल टाकते हा. मला पण तुम्ही कमेंट करून सांगा की ही स्पर्धा कोण जिंकेल. अब कहाणी में थोडा ट्विस्ट आया है. काय ट्विस्ट आहे तो पुढे बघत राहा. सुरुवातीला तसं मी तुम्हाला सांगितलंच, पण बघूयात आपला अंदाज कितपत खरा ठरतोय ते. आता तिथे स्पर्धेच्या ठिकाणी सगळे जमलेत आणि ते रेफरी सगळे स्पर्धेचं समजून सांगतात नियम आणि अटी. सुरुवातीला ते सांगतात की या स्पर्धेसाठी आम्ही तुम्हाला पोशाख देणार आहोत आणि हा साधा सुद्धा पोशाख नाहीये, तर मराठमोळा पोशाख आहे. असं म्हणल्यानंतर या ऐश्वर्याला कसं तरीच होतं. ती म्हणते, काय हे पारंपरिक कपडे कशाला, साड्या नेसून कोणी खेळ खेळतं का. आता तो माणूस म्हणतो, हो त्यात काय झालं. ऐश्वर्या म्हणते, हो काय हो, अहो सुटसुटीत कपडे द्या ना आम्हाला खेळायला, याला काय अर्थ आहे. मग जानकी म्हणते, मला आवडली बाबा ही कल्पना. खरं तर साडी घालूनच खेळ खेळण्यात जास्ती मजा आहे. म्हणजे बघा ना, स्त्रिया साडी नेसून घरातली सगळीच कामं करतात, मग साडी नेसून गेम खेळायला काय हरकत आहे. मला आवडली कल्पना. मग आता ते रेफरी सांगतात, काय ना, आम्ही खूप विचार करून हा पोशाख ठरवलाय. म्हणजे स्त्रियांसाठी छान साड्या आणि पुरुषांसाठी धोतर असा हा पोशाख आहे. नाही म्हणजे हा विचार आम्ही खूप केला बरं का, आणि विचारांती हा मराठमोळा पोशाख आम्ही ठरवलाय. काय आहे की नाही मज्जा. सारंग म्हणतो, हे तुम्ही फार भारी केलं बरं का. नाही, त्या धोत्र्याच्या निमित्ताने मला पण जरा माझ्या शेतीची आठवण येईल हो. बरी वाटेल जरा धोत्र घालून सगळं खेळ खेळायला. आता असं म्हणल्यानंतर सगळे हसायला लागतात बिचाऱ्या सारंगला आणि त्याचा चेहरा बारीक होतो. ऐश्वर्या म्हणते, काय सारंग तुम्ही पण. असो, पण आता ते रेफरी म्हणतात, चला चला प्रत्येकाने आपापले कॉस्ट्युम बघून घ्या बरं. आता तिथे प्रत्येकाला त्या पिशव्या वाटलेल्या आहेत त्यांच्या कॉस्ट्युमच्या, म्हणजे पेहनावा दिलेला आहे त्यांना, साडी आणि धोतर, आणि माणसांना कुर्ता वगैरे, धोतर कुर्ता असं आहे. आता प्रत्येक जण आपापलं पोशाख चेक करतात बरं का. त्यांना वाटण्यात आलेत त्या पिशव्या. आता अवंतिकाला येल्लो कलर आलाय, जानकीला डार्क ब्लू कलर आलाय आणि ऐश्वर्याला ऑरेंज असा रेडिश कलर आलाय पोशाख मध्ये. सारंग ते सगळं बघतो आणि ऋषिकेशकडे बघतो आणि जरा असं तोंड वाकडं तिकडं करतो. ते नेहमीप्रमाणे खुन्नस देतात ना एकमेकांना तसं. जानकी तो पोशाख बघते आणि म्हणते, अगं बाई, या ब्लू पोशाख मध्ये कोणीतरी खूप हँडसम दिसणार आहे. अवंतिका म्हणते, अरे यार, आजही येल्लो घातलंय आपण आणि हे पण येल्लोच आहे, मजा येणार आहे ना येल्लो येल्लो. सौमी, तसंही त्या काळ्या कोटात पाहून पाहून मला कंटाळाच आला होता तुला ते काळ्या कोटात बघण्याचा. धोत्र्यामध्ये तू खूप डॅशिंग दिसणार आहेस हा. सौमित्र म्हणतो, अगं अवंतिका, आपण ते धोतर खेळता खेळता सुटलं तर मला त्याचं टेन्शन आलंय ग. अवंतिका म्हणते, सौमी बेडायस का तू, असं कशाला होईल. आता त्या धोत्र्याला नाडे असतात, कुठे पहिल्यासारखे धोत्रे नेसतात प्रेक्षकांना कोणी. असो, म्हणजे होतं असं कुठे कुठे. तर आता ते रेफरी पुढे सांगायला लागतात सूचना बाकीच्या. ते रेफरी म्हणतात, प्रत्येक स्पर्धकाला आम्ही नंबर देणार आहोत आणि हा नंबर तुम्ही तुमचा लक्षात ठेवायचा आहे. आता बघा प्रेक्षकांनो, हे नियम अटी फार भारी आहेत बरं का यांच्या स्पर्धेचे. आता पहिलं कपल आहे मिस्टर आणि मिसेस सुतार, असं काहीतरी नाव घेतात ते 1 नंबरला आहेत. दुसऱ्या नंबरला आहेत ऐश्वर्या आणि सारंग. सारंग म्हणतो, हो हो हो, आम्ही इथेच आहोत. मग आता त्यांचा 2 नंबर आहे. मग आता ही अवंतिका हळूच त्या सौमित्रच्या कानात म्हणते, बरोबर आहे, 2 नंबरची कामं करण्यात 2 नंबरच आला ना. असो, तर आता पुढे मिस्टर आणि मिसेस जोशी आहेत आणि त्यांच्यासाठी 3 नंबर दिलाय. आता जानकी आणि ऋषिकेश हे 5व्या नंबरला आहे. अवंतिका आणि सौमित्र हे 4थ्या नंबरला आहे. सॉरी, जानकी आणि ऋषिकेश नंबर 6ला आहेत. म्हणजे सगळ्यात शेवटची जोडी जानकी आणि ऋषिकेश आहे. तर आता ही सगळी नंबरची आखणी वगैरे यांची झालेली आहे. सगळेजण आता टाळ्या वाजवतात, प्रत्येकाला आपापले नंबर मिळालेत म्हणून. पुढे ते रेफरी आता स्पर्धा कशी आहे त्याचं प्रारूप सांगतायत. तर आता ते रेफरी म्हणतात, या स्पर्धेमध्ये आपण 7 फेऱ्या ठेवल्यात. आता तुम्ही म्हणाल 7 फेऱ्या का ठेवल्यात, काय वाटतं तुम्हाला. जानकी त्यावर उत्तर देते, सप्तपदी म्हणून का. मग ते रेफरी म्हणतात, हो बरोबर ओळखलत मॅडम तुम्ही, सप्तपदी म्हणजेच या 7 फेऱ्या. म्हणजे बघा ना, श्री आणि सौ अग्निभोवती 7 फेरे घेतात ना, तशाच एक एक करून 7 फेऱ्या तुम्हाला पार करायच्या आहेत आणि तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवायचंय या खेळामध्ये. म्हणजेच काय, जो पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत उत्तम कामगिरी करेल तोच असेल श्री आणि सौ या स्पर्धेचा विजेता. कळलं का तुम्हा सगळ्यांना प्रेक्षकांना. बरं आता पुढे ऐका.
रेफरी पुढे सांगतात, स्पर्धा म्हटलं की नियम आलेच, आता हे नियम मोडण्यासाठी नाहीत बरं का, पाळण्यासाठी आहेत, हे लक्षात ठेवा. आणि पुढे नियम सांगतायत ते, पहिला नियम म्हणजे स्पर्धकांनी वेळेतच यायचं, म्हणजे हाजीर तो वजीर. जो 1 किंवा 2 मिनिटं जरी उशिरा आला स्पर्धेमध्ये तर त्याला स्पर्धेतून बाद करण्यात येईल. नियम क्रमांक नो चिटिंग, कोणीही या खेळामध्ये लबाडी करायची नाही. हे बघा, जो कोणी चिटिंग करून दुसऱ्या कपलला हरवायचा प्रयत्न करेल त्याचे सगळे मार्क आम्ही अन्याय झालेल्या कपलला देऊ. आता प्रेक्षकांनो, या नियम अटीवरनं तुम्हाला कळलंच असेल पुढे काय काय तमाशा होणार आहे. मला तर आई कुठे काय करते या मालिकेची आठवण झाली आहे. तुम्हाला झाली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सुचवा. तर आता ते सांगतात की कोणीही कपलनी चिटिंग अजिबात करायची नाही. कळलं का तुम्हाला? तिसरा आणि महत्वाचा नियम म्हणजे जजेसला जज करायचं नाही. आता हे कळल्यानंतर, म्हणजे आधी सारंगला कळत नाही, मग ऐश्वर्या त्याचा अर्थ त्याला समजवते. आता ते स्पर्धकांना सांगतात की परीक्षकाचा निर्णय अंतिम राहील, त्यांना कोणी चॅलेंज करू शकत नाही. आणि तुम्हाला जर खेळात अडथळा आला, काही अडचण आली तर तुम्ही त्वरित तुमची अडचण आमच्या जजेसपर्यंत पोहोचवायची, ही तुमची जबाबदारी आहे. म्हणजे त्या गोष्टीसाठी उशीरपाशीर झाला तर त्याचे मार्क तुम्हाला दिले जाणार नाही. तुम्हाला आता या खेळाचे नियम कळाले का? कोणाला काही अडचण असल्यास प्लीज आम्हाला पुन्हा विचारून घ्या. आणि कोणाला काही अडचण असल्यास त्यांनी आत्ताच विचारा. काही शंका असतील तर आपण उद्यापासून खेळायला सुरुवात करणार आहोत आणि उद्या सगळ्यांनी लवकर आणि वेळेत यायचे. नियम सगळ्यांना कळले ना? आता सारंग म्हणतो, हो हो हो, मला एक अडचण होती, विचारू का? ते रेफरी म्हणतात, हो विचारा ना. सारंग विचारतो, नाही म्हणजे काय काय स्पर्धा घेणार आहे तुम्ही, ते आधी आम्हाला सांगितलं तर बरं होईल ना, आम्ही प्रॅक्टिस करून यायला बरे. आता सगळेजण सारंगला हसायला लागतात बिचाऱ्याला. ऐश्वर्या त्याचा अपमान करत म्हणते, तुम्ही वेड्या आहात का सारंग? असं कोणी विचारतं का उद्या काय येणार आहे पेपरमध्ये म्हणून? आता ते म्हणतात, अहो सर, हे सरप्राईज असणार आहे आणि तसं सुद्धा आम्ही फेरीच्या आधी कळवू तुम्हाला. काहीही इन्फॉर्मेशन आधी लीक होणार नाही, त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. आणि आणखीन एक गोष्ट, शेवटच्या फेरी आधी तुम्हाला सरप्राईज मिळणार आहे. मग आता ऐश्वर्या म्हणते, कसलं सरप्राईज देणार आहात तुम्ही? मग आता ते ऐश्वर्याची टर उडवतात आणि म्हणतात, मॅडम तुम्ही दोघं जण खरंच नवरा बायको शोभता. अहो सरप्राईज हे सरप्राईज असतं, ते काय आधीच सांगायचं असतं का? नाही म्हणजे शेवटच्या फेरीच्या आधीच तुम्हाला ते सरप्राईज कळणार आहे. चला, सगळं काही कळलंय ना तुम्हाला? आता सगळे स्पर्धक म्हणतात, हो कळलं. सगळ्यांनी तुम्हाला दिलेले पोशाखच घालून यायचेत. आता उद्या आपण सगळेजण मैदानात भेटूयात. तर अशा पद्धतीने स्पर्धेचे नियम अटी सगळ्यांना कळलेले आहेत. आता सगळेजण तिथून आता निघालेत. पण ऐश्वर्या आता निघताना त्या माणसाला खाणाखुणा करते. तो नाही का, तो सुनील दादा ज्याला तिने पैसे दिलेत 2 लाख रुपये. सीन मध्ये आता ऋषिकेशने तो पोशाख ट्राय केल्यावर का ऋषिकेश छानच दिसतोय, शंका नाही. आता जानकी त्याला आवाज देत असते भाजी निवडताना, कुठे आहात ऋषिकेश? अहो केव्हाचा आवाज देते मी, काय करताय? आता ऋषिकेश बाहेर येतो आणि मिशीवर ताव मारत म्हणतो, ओ कारभारीन, कसा दिसतोय मी? आता जानकी त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते, अगो बाई 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 बाई, असं ती बऱ्याच वेळेला म्हणते. जानकी ऋषिकेशला अशी खालून वर न्याहाळते आणि म्हणते, अगो बाई बाई बाई, खरंच की कारभारी, लईच झाक दिसायला आहेत तुम्ही, कोणाची दृष्ट नको बाई माझ्या कारभाऱ्याला लागायला. असं म्हणून जानकी गोड दिसताय असं म्हणून त्याच्याकडे बघून स्माइल करत असते. पण आता हा भाग त्यांनी संपवलाय बरं का प्रेक्षकांनो. पण आता मालिकेमध्ये येणारा ट्विस्ट ना जबरदस्त असणार आहे. जानकीला माहितीच आहे ऐश्वर्याची प्रवृत्ती काय आहे, त्यामुळे जानकी आधीच गेस करते की ऐश्वर्या खूप आगाऊ आहे. आता त्या दोघांचं बोलणं दाखवलंय जानकी आणि ऋषिकेशचं. तेव्हा जानकी म्हणते की सगळ्या मीडियामध्ये ऐश्वर्या हे सगळं मुद्दाम करतीये, तिचा स्वभाव हा हरणं नाहीये, ती काहीही करून ही स्पर्धा जिंकणारच आहे. ही ऐश्वर्या तिच्या ओळखीचे मीडिया पार्टनर नक्कीच यासाठी वापरेल आणि तिचा स्वभाव बघता ती यासाठी काहीही करू शकते. नाही, ती जर ही स्पर्धा जिंकली तर पुन्हा सगळं जैसे थे होणार. मला काहीही करून माझ्या शेतकरी बांधवासाठी ही स्पर्धा जिंकायचीच आहे, पण मी काहीही करून ही स्पर्धा जिंकणारच. मग आता आजी सुमित्राबाईंना समजवतात की ही स्पर्धा ऐश्वर्या आणि सारंग जिंकायला पाहिजे, पण ते दोघं जण हारले ना तर तुझ्या नावाची कंपनी राहणार नाही सुमित्रा, तुझी कंपनी विकावी लागेल. म्हणजे पाहिलं का प्रेक्षकांनो, सगळीकडून पुन्हा जानकी आणि ऋषिकेशलाच इमोशनली ब्लॅकमेल केलं जाईल. म्हणजे जर
ऐश्वर्या आणि सारंग हरले तर ते कर्जबाजारी होणार हे नक्की. मला तर असं वाटतंय प्रेक्षकांना सुमित्राबाई जानकीला गळ घालायला जातील की बाई तू ही स्पर्धा जिंकू नको, असा माझा अंदाज आहे. तुमचा अंदाज मला कळवा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला माझे रिव्ह्यू ऐकायला आवडत असतील तर. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. धन्यवाद.